नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 10वीचं इतिहास या विषयाचं तिसरं प्रकरण उपयोजित इतिहास याला सुरुवात करणार आहोत. उपयोजित इतिहास या शब्दाला पर्यायी शब्द आहे जनांसाठी इतिहास. यालाच इंग्रजी प्रतिशब्द आहे ॲप्लाइड हिस्ट्री. ॲप्लाइड हिस्ट्री उपयोजन. कसलं उपयोजन? इतिहासाचं उपयोजन. इतिहासाचं आपल्या जीवनामधील उपयोजन. थोडक्यात इतिहास या विषयाचं आपल्या जीवनातील महत्त्व किंवा हा विषय आपल्या जीवनात तितकासा महत्त्वाचा आहे का याचा घेतलेला मागोवा म्हणजे उपयोजित इतिहास. मित्रांनो, आतापर्यंत आपण वेगवेगळ्या कालखंडाचा अभ्यास केलेला आहे. वेगवेगळी राज्ये, त्यांचे राजे, वेगवेगळे घराणे, युद्ध, वेगवेगळे तह, लढाया, पहिले महायुद्ध, दुसरे महायुद्ध, अशा प्रकारच्या इतिहासाची आपल्याला सवय झालेली आहे. पण इयत्ता 10वीमध्ये आज आपण जो अभ्यास करत आहोत तो काहीसा वेगळा आहे. तुम्हा सगळ्यांना इतिहास या विषयाबद्दल ऐकायला आवडतं, बोलायला पण आवडतं. पण विशेषपणे पालकांबद्दल जर म्हटलं तर कोणी पालक आपला मुलगा, आपला पाल्य इतिहास विषयामध्ये पुढे काही करिअर करू शकतो याच्याबद्दल विचार करत नाही. म्हणजे थोडक्यात काय तर इतिहास हा विषय आपल्या जीवनामध्ये महत्त्वाचा नाही असा एक प्रचलित गैरसमज आपल्या सार्वजनिक जीवनात आहे. असे अनेक गैरसमज या विषयाबद्दल आहेत की करिअरच्या क्षेत्रामध्ये हा विषय महत्त्वाचा नाही किंवा या विषयामध्ये जर डिग्री घेतली तर त्या डिग्रीला बाजारात फारशी किंमत नाही. जितकं की आपण मेडिकल, इंजिनिअरिंग, MBA वगैरे वगैरे डिग्रींबद्दल विचार करतो किंवा वेगवेगळ्या करिअर्सबद्दल विचार करतो. तेव्हा हा जो विषय आहे उपयोजित इतिहास याच्याबद्दल आपण थोडक्यात अभ्यासूया. भूतकालीन घटना यांचा अभ्यास इतिहासात असतो. भूतकालीन घटनांचा वर्तमानात आणि भविष्य काळात समाजाला कसा उपयोग होईल. भूतकालीन घटनांसंबंधी ज्ञानाचा वर्तमान काळात किंवा भविष्य काळात समाजाला कसा उपयोग होईल याचा विचार या उपयोजित इतिहास या संकल्पनेत केलेला आहे. आता ही जी संकल्पना आहे उपयोजित इतिहास, याच्यासाठी मी आधी म्हटल्याप्रमाणे शब्द आहे जनांसाठी इतिहास. जन म्हणजे पब्लिक, लोक, सामान्य. इतिहासाचा संबंध वर्तमान काळातील जीवनसरणीशी जोडणारं क्षेत्र म्हणजे जनांसाठी इतिहास आहे. तर वर्तमान काळात आणि भविष्य काळात कसा उपयोग करता येईल याचा उपयोग या संज्ञेत केलेला आहे. परदेशामध्ये वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये या संबंधीचं संशोधन सुरू आहे. या संबंधीचे अभ्यासक्रम देखील सुरू आहेत. भारतात कर्नाटकमधील बंगळुरू येथे सृष्टी इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट्स अँड डिझाईन या संस्थेत ॲप्लाइड हिस्ट्री नावाचा विषय सेंटर फॉर पब्लिक हिस्ट्री या स्वतंत्र विभागात शिकवला जात आहे. तेथे या विषयावरील प्रकल्प आणि संशोधनाचं काम विद्यार्थी मित्रांनो, उपयोजित इतिहास या क्षेत्रामध्ये आजकाल अनेक नवनवीन गोष्टी
समाविष्ट होत आहेत. उदाहरणार्थ आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया, ज्याला आपण भारतीय पुरातत्व विभाग म्हणतो. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, आपल्या जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर येथे अंमळनेर शहरात प्रवेश करताना बसस्टँडच्या अलीकडे एक अतिशय पुरातन असा दगडी दरवाजा आहे. किल्लेवजा त्याची रचना आहे. नुकताच काही महिन्यांपूर्वी तो दरवाजा, ते बांधकाम ढासळलं. त्यामुळे रस्त्यामध्ये अडचणी यायला लागल्या. पण स्थानिक प्रशासन त्याबद्दल काहीच निर्णय घेऊ शकत नव्हतं. म्हणजे ते पूर्णतः हटवू शकत नव्हतं किंवा नवीनही बांधू शकत नव्हतं. अधिक चौकशी केली असता असं कळलं की स्थानिक प्रशासनाने भारतीय पुरातत्व विभागाला त्याची परवानगी मागितली आहे आणि दिल्ली येथून त्या विभागाची संबंधित लोक त्या ठिकाणी आले. त्यांनी त्या ऐतिहासिक स्थळाचा अभ्यास केला आणि योग्य त्या सूचना त्यांनी स्थानिक प्रशासनाला दिल्या. म्हणजे इतिहास हा विषय आपल्या दैनंदिन जीवनाशी अशा प्रकारे निगडीत आहे हे आपण लक्षात घेतही नसतो. तेव्हा हा जो विषय आहे ॲप्लाइड हिस्ट्री, ह्यामध्ये करिअरच्या अनेक संधी आपल्याला उपलब्ध आहेत. उपयोजित इतिहासाच्या क्षेत्रात केवळ तज्ज्ञ लोकच समाविष्ट होतात असं नाही, तर सर्वसामान्य लोकसुद्धा या बाबतीत सहभाग घेतात. आपण बघितलं असेल, वेगवेगळे वाडे, वेगवेगळे किल्ले, वेगवेगळ्या ऐतिहासिक वस्तू, वास्तू या ठिकाणी पर्यटक या नात्याने आपण भेट देत असतो आणि तिथली माहिती घेत असतो. संग्रहालय असतील, प्राचीन स्थळं असतील, ज्याला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेलं आहे, असं पर्यटनामुळे लोकांच्या मध्ये इतिहास या विषयाबद्दल अधिक जागरूकता आणि आकर्षण वाढीला लागतं. प्राचीन स्थळांच्या बाबतीत जतनाच्या आणि संवर्धनाच्या क्षेत्रात लोक सहभाग घेतात. म्हणून सामान्य लोकांचा सहभाग हा उपयोजित इतिहासाच्या क्षेत्रात महत्त्वाचा आहे. इतिहासाच्या संशोधन पद्धतीची अन्य विषयातील उपयुक्तता काय आहे या संदर्भात आपण थोडक्यात आढावा घेऊया. पहिला विषय आहे तत्वज्ञान. विविध विचारसरणींचा उगम, वैचारिक परंपरा हे समजून घेण्यासाठी आपल्याला तत्वज्ञानाचा इतिहास अभ्यासणं महत्त्वाचं ठरतं. कदाचित तत्वज्ञान ही ज्ञानशाखा सर्वच ज्ञानशाखांची जननी आहे असं मानलं जातं. विश्वाचा शोध हा सगळ्यांचा आवडीचा विषय. त्याबद्दल अनेक लोकांनी वेगवेगळी कथानकं, वेगवेगळी मिथकं, वेगवेगळ्या कल्पना मांडल्या आहेत. या सर्व विचारांमध्ये तत्वज्ञानाचे बीज आढळतात. आपल्या मानव्य शाखेतील वेगवेगळ्या सिद्धांतांचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला तत्वज्ञानाचा अभ्यास करणं महत्त्वाचं ठरतं. नंतरचा महत्त्वाचा विषय आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान. विज्ञान आणि तंत्रज्ञान हे विषय वेगवेगळे जरी असले तरी आपण त्याचा एकत्रितपणे वापर करतो. वेगवेगळे वैज्ञानिक शोध, सिद्धांत, याचा कालक्रम, त्यामागील कारण परंपरा हे विज्ञानाचा इतिहास आपल्याला समजून घ्यावा लागतो. गरज ही शोधाची जननी आहे असे म्हटले जाते. सध्या आपण बघत आहोत की कोविड-19 म्हणजे कोरोना व्हायरस डिझीज 19 म्हणजे 2019 जो आजार आला, ज्याला कोरोना म्हटलेलं आहे, त्या आजारासंबंधी ताबडतोब लस आली पाहिजे
व्हॅक्सिन आली पाहिजे या संदर्भात जगातील अनेक महत्त्वाचे देश प्रयत्न करीत आहेत. म्हणजे आपल्याला गरज निर्माण झालेली आहे की कोणीतरी कोणत्या तरी देशाने ताबडतोब याच्यावर लस शोधावी आणि ह्या जागतिक महामारीवर काहीतरी तोडगा काढावा. म्हणजेच गरज आहे म्हणून शोध घेणं सुरू आहे. म्हणून जागतिक स्तरावर वैज्ञानिक अहोरात्र मेहनत करून लस शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. आणि आपल्याला कल्पना असेल की रशिया नावाच्या देशाने नुकतीच याच्यावर लस शोधलेली आहे, व्हॅक्सिन सापडली आहे, असं जागतिक प्रसारमाध्यमांमध्ये सध्या चर्चा सुरू आहे. त्याचप्रमाणे तंत्रज्ञानाचा इतिहाससुद्धा अभ्यासणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण माणूस दगडी हत्यारं वापरायचा त्या अवस्थेपासून तर आत्ता अतिशय प्रगत झालेलं तंत्रज्ञान हे जर सर्व समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला तंत्रज्ञानाचा इतिहास समजून घेण्याशिवाय पर्याय नाही. नंतरचा विषय आहे उद्योगधंदे आणि व्यापार. उद्योगधंदे आणि व्यापार यात अधिकाधिक लोकांचा संबंध येत जातो आणि परस्परातील व्यवहारांचं क्षेत्र विकसित होत जातं. बाजार आणि व्यापार यांचं स्वरूप कसं होतं, मानवी नाती कशी होती, तत्कालीन समाजरचना कशी होती आणि हे सगळं कसं बदलत गेलं यांचा सगळा अभ्यास आपल्याला त्या विशिष्ट विषयाचा म्हणजे उद्योगधंदे आणि व्यापार या विषयाच्या इतिहासात कळेल. म्हणून तो इतिहास समजून घेणं आपल्यासाठी आवश्यक ठरतं. पुढचा विषय आहे मॅनेजमेंट सायन्स म्हणजे व्यवस्थापनशास्त्र. म्हणजे उत्पादनाची साधने, बाजारपेठ, वस्तूंची विक्री, मनुष्यबळ ज्याला ह्युमन रिसोर्स म्हणतात, अतिशय महत्त्वाचा घटक, यांचं सगळ्यांचं मॅनेजमेंट म्हणजे व्यवस्थापन समजून घेण्यासाठी आपल्याला या व्यवस्थापन शास्त्राचा इतिहास समजणं आवश्यक असतं. त्याचप्रमाणे भूतकालीन व्यवस्थापनाचा अभ्यास करणं देखील आवश्यक असतं. पुढचा विषय आहे कला. विविध प्रकारच्या कला, त्या कलांमागील भावनिक, सांस्कृतिक, वैचारिक परंपरा, कशा प्रकारे कला विकसित होत गेल्या, विविध कलाशैली, या सर्वांचा इतिहास आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा असतो. नंतरचा मुद्दा आहे मानवीय ज्ञानशाखा. इतिहास, पुरातत्व, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र या सर्व ज्ञानशाखांचा उगम आणि विकास जर आपल्याला समजून घ्यायचा असेल तर या सर्व विषयांचा इतिहास आपल्याला समजून घेणं आवश्यक ठरतं. तर मित्रांनो, आपण आपल्या पहिल्या भागामध्ये उपयोजित इतिहास म्हणजे काय ही संकल्पना, उपयोजित इतिहासाबद्दल किंवा इतिहासाबद्दल जनरल असलेले गैरसमज, नंतर उपयोजित इतिहासाच्या क्षेत्रात सर्वसामान्यांचा सहभाग आणि वेगवेगळ्या संशोधन पद्धती आणि उपयोजित इतिहास हे थोडक्यात समजून घेतलं. दुसऱ्या भागात आपण उपयोजित इतिहास, वर्तमान काळ, त्यानंतर सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचं व्यवस्थापन इत्यादी घटकांचा अभ्यास करणार आहोत.